आजकाल मोबाईल फोन हा प्रत्येक बिझनेसमध्ये किंवा प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये यूज केला जातो. मोबाईल ॲप्स बनवणं हे पूर्वी खूप अवघड होतं, कारण त्यासाठी आपल्याला बरचसं कोडिंग वगैरे करावं लागत होतं. परंतु आजकाल आता अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्याच्यामध्ये शून्य नॉलेज कोडिंगचं असताना देखील आपण खूप चांगल्या प्रकारचे ॲप्स तयार करू शकतो. Googleचा एआय स्टुडिओ आता नवीन अपडेट घेऊन आलेला आहे, की तुम्ही अगदी काही क्लिक्समध्ये सुंदर मोबाईल ॲप तुम्ही तयार करू शकता विथआऊट हॅव्हिंग द नॉलेज ऑफ कोडिंग. चला तर मग बघूया एआय स्टुडिओ मध्ये आपण मोबाईल ॲप कशा पद्धतीने तयार करू शकतो. मित्रांनो, एआय हा आता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेला आहे. प्रत्येकाला एआय शिकणं हे गरजेचं आहे. मग तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही शिक्षक असाल, कुठे जॉब करत असाल, इव्हन तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल, तुम्हाला प्रत्येकाला एआय येणं गरजेचं आहे. आता एआय हा खूप मोठा विषय आहे. एआय तसा एक मोठा समुद्र आहे आणि या एआय मधून ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, जसं जनरेटिव्ह एआय आहे, वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट जनरेट करण्यासाठी आपण ते वापरतो. मग त्यात तुम्ही इमेजेस जनरेट करा, व्हिडिओ जनरेट करा, वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट तुम्ही जनरेट करू शकतात जनरेटिव्ह एआयच्या मदतीने. एजंटिक एआय तर त्याच्यापेक्षा वेगळा आहे. एजंटिक एआय हा तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायला मदत करतो. जसं की तुम्हाला हॉटेल बुक करायचे आहे, तुमचं विमानाचं तिकीट बुक करायचं आहे, कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायची आहे, या प्रत्येक गोष्टीमध्ये तो एजंटिक एआय तुम्हाला मदत करू शकतो. आणि त्याच्याही पलीकडे आता तुम्हाला एआय वापरून तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर मग तुम्ही एआय एजंट्स तयार करून देऊ शकतात किंवा तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही एआय एजंट्स तयार करून घेऊ शकतात. याच्यासाठी एआय ऑटोमेशन हा सगळ्यात महत्वाचा पार्ट झालेला आहे. मग आता हे सगळं जर तुम्हाला शिकायचं असेल, तेही मराठी भाषेमध्ये, तर कोडिंग कट्टाच्या माध्यमातून तुम्हाला हे आता शक्य आहे. आपण एआयचा एक मास्टर कोर्स डिझाईन केलेला आहे, ज्याच्यामध्ये जनरेटिव्ह एआय पासून तर एआय ऑटोमेशन पर्यंतच्या सगळ्या गोष्टी मराठी भाषेमध्ये आपण शिकवतो. या कोर्सची फीस जी आहे ती ₹10,000 आहे. परंतु कोडिंग कट्टाचे जे आपले सबस्क्रायबर्स आहेत किंवा युजर्स आहेत, त्यांच्यासाठी 50% आपण डिस्काउंट ठेवलेला आहे आणि फक्त ₹5,000 तुम्हाला हा संपूर्ण कोर्स करता येऊ शकतो. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला जवळपास तुम्ही एआय मध्ये कंप्लीट मास्टर होऊन जाल. तुम्हाला अजून कुठलाही कोर्स करायची गरज पडणार नाही आणि तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, इव्हन तुमच्या रोजच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये नक्की तुम्ही एआयचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू शकणार आहात. जर तुम्हाला या कोर्स मध्ये इंटरेस्ट असेल, तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या नंबरवर तुम्ही पर्सनल मेसेज करा. तुम्हाला कोर्सचं डिटेल त्या ठिकाणी आम्ही देऊ आणि लवकरच आपल्या कोर्सची बॅच 1 जून पासून सुरू होते आहे. त्या बॅचमध्ये तुमचं नाव नोंदवा आणि ही सुवर्ण संधी जी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे, तिचा फायदा करून घ्या. एआय स्टुडिओ जो आहे तो सध्या खूप अपडेट झालेला आहे. नवनवीन अपडेट्स त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत आणि त्यापैकी एक पॉवरफुल अपडेट म्हणजे बिल्डिंग एंड्रॉइड ऍप्स. हे जे फीचर आहे बघा, बिल्ड एंड्रॉइड ऍप. आता तुम्ही अगदी छोटासा प्रॉम्प्ट या ठिकाणी देतात आणि तुमचं एंड्रॉइड ऍप जे आहे ते या एआय स्टुडिओ मध्ये तयार होऊन जातं. आता हे इथे तयार केलेलं एंड्रॉइड ऍप जे आहे ते इथूनच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल देखील करता येणार आहे. मग त्याच्यासाठी फक्त आपल्याला एक यूएसबी केबलद्वारे आपला मोबाईल जो आहे तो तुमच्या पीसीला, लॅपटॉपला फक्त जोडायचा आहे. सगळ्या स्टेप तो तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने करायचा आणि फायनल ऍप जे इथून क्रिएट होईल ते तुम्ही डायरेक्ट तुमच्या मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल करू शकणार आहे. म्हणजे त्याची एपीके फाईल सुद्धा तो इथूनच जनरेट करून देणार आहे. अतिशय पॉवरफुल असं हे फीचर आहे. आपण ते या ठिकाणी टेस्ट करून बघतो आहोत. बघा, आता तुम्ही एआय स्टुडिओ सुरू केला, त्याच्यासाठी हा URL आहे aistudio.google.com आणि मग तुम्ही या ठिकाणी येतात. तुमच्या गुगल अकाउंट थ्रू लॉग इन करा. इथे कुठल्याही प्रकारचं सबस्क्रिप्शन आपल्याला घ्यावं लागत नाही. 100% फ्रीमध्ये हे आपण सगळं तयार करू शकतोय. आणि तुम्हाला माहिती आहे की अँड्रॉइड ऍप बनवण्यासाठी वेगवेगळ्या लँग्वेजेसचा उपयोग केला जातो, जसं की जावा आहे, कोटलीन आहे किंवा काही प्लॅटफॉर्म्स आहे जसं फ्लटर आहे, जावा स्क्रिप्ट वगैरे आहे. तर हे सगळं नॉलेज पूर्वी असावं लागायचं आणि जे एक्सपर्ट्स होते ते फक्त ऍप बनवू शकत होते. परंतु आता या एआय स्टुडिओच्या मदतीने विथआउट हॅव्हिंग अ नॉलेज ऑफ कोडिंग, तुम्हाला एक कोडिंगचा सी सुद्धा माहिती नाहीये, तरी तुम्ही एखादा सुंदर असा ऍप या ठिकाणी तयार करू शकतात. मग याच्यासाठी तुम्ही फक्त तुमची आयडिया डिस्क्राईब करा आणि तो पूर्ण ऍप तुम्हाला या ठिकाणी तयार करून देईल. मग आता आपल्याला आयडिया कोण देणार? अर्थातच आपला चॅट जीपीटी. आपण चॅट जीपीटीला आपली आयडिया सांगू, तो आपल्याला एक सुंदर असा प्रॉम्प्ट तयार करून देईल आणि मग चॅट जीपीटीने दिलेला प्रॉम्प्ट तुम्ही इथे पेस्ट करा आणि तुमचं ऍप जे आहे ते या ठिकाणी बिल्ड होईल. चला, मी आता पहिले चॅट जीपीटीवर येतो. मला एक इथे एक्सपेन्स ट्रॅकर ऍप तयार करायचा आहे. माझे जे खर्च होतात त्याच्यावर मला लक्ष ठेवायचं आहे, म्हणजे मला खर्च कमी कसे करता येतील यासाठी मला एक ऍप तयार करून घ्यायचंय माझं पर्सनल.
मग त्यासाठी मी इथे ChatGPT वर आलोय आणि ChatGPT ला सांगतो की मला एक पर्सनल एक्सपेन्स ट्रॅकर ऍप तयार करायचा आहे, त्यासाठी प्रॉम्प्ट लिहून दे. ठीक आहे, मी आता त्याला सांगतो. तुम्ही इथे टाईप करू शकतात किंवा तुम्ही इथे डिक्टेट सुद्धा करू शकतात. मी इथे टाईप करतो, क्रिएट अ प्रॉम्प्ट फॉर जनरेट एक्सपेन्स ट्रॅकर मोबाईल ऍप युझिंग गुगल AI स्टुडिओ. मी त्याला पूर्ण कन्सेप्ट सांगितला की गुगलच्या AI स्टुडिओ मधून मला माझं पर्सनल एक्सपेन्स ट्रॅकर ऍप तयार करायचं आहे, त्यासाठी प्रॉम्प्ट लिहून दे. आणि तो आपल्याला या ठिकाणी कम्प्लीट प्रॉम्प्ट त्या ऍपचा जो आहे तो लिहून देईल. म्हणजे अगदी सगळ्या गोष्टी तो या ठिकाणी देतो. त्याचा थीम कसा असेल, त्याचा स्क्रीन कसा असेल वगैरे सगळं, लॉग इन वगैरे सगळे फीचर्स तो इथे देईल. आणि हा जो प्रॉम्प्ट आहे हा तुम्हाला इथून जस्ट फक्त कॉपी करायचा आहे. हा पूर्ण प्रॉम्प्ट जो आहे तो तुम्ही कॉपी करा आणि कॉपी केल्यानंतर तो प्रॉम्प्ट आपल्याला फक्त इकडे AI स्टुडिओ मध्ये येऊन पेस्ट करायचा आहे. AI स्टुडिओ मध्ये तो प्रॉम्प्ट पेस्ट करायच्या आधी तुम्हाला हे बटन जे आहे दिलेले या ठिकाणी, मोबाईल बिल्ड अँड अँड्रॉइड ऍप, तर तुम्हाला हे बटन सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे इथे तुम्ही क्लिक केल्यावर इथे तुमचा हा टॅब या ठिकाणी ऍड झालेला दिसला पाहिजे. आणि मग त्यानंतर तुम्ही प्रॉम्प्ट पेस्ट करा आणि बस इथे बिल्ड बटनला क्लिक करा आणि अगदी काही मिनिटात तुमचं जे ऍप आहे ते या ठिकाणी तयार होऊन जाईल. ठीक आहे, आणि बघूयात आपण. आता मी इथे बिल्ड बटनला क्लिक करतो आणि आता तो आपलं ऍप बनवायला सुरुवात करतोय. आता हा नो कोडिंग प्लॅटफॉर्म आहे, इथे तुम्हाला कोडिंग करायचं नाहीये, परंतु याचा अर्थ असा नाही होत की मग कोडच लिहिला जात नाही. कोड हा AI स्वतः लिहिणार आहे. म्हणजे आता हा AI स्टुडिओ जो आहे तो जावा लँग्वेज मध्ये कोड या ठिकाणी राईट करेल. म्हणजे ते कोडिंग जे आहे ते किचकट असतं आणि आपल्याला त्याच्यावर टेन्शन घ्यायची गरज नाही पडत. इथे कम्प्लीट कोड आपला तयार होईल आणि त्याच्यानंतर मग तयार झालेलं जे ऍप आहे ते आपण आपल्या मोबाईल फोनमध्ये इथून डायरेक्ट इन्स्टॉल करू शकणार आहोत. आता त्याने ऍप बिल्ड करायला सुरुवात केलेली आहे. बघूयात आपण कशा पद्धतीने हा ऍप बिल्ड करतो. तुम्हाला लेफ्ट साईडला त्याचा प्रोग्रेस दिसत जाईल बघा. जे जे काय तो करणार आहे ते सगळं तो लेफ्ट साईडला आपल्याला दाखवेल. आता गुगलचा AI स्टुडिओ नवीन अपडेट घेऊन आलेला आहे, त्याच्यापैकी हे एक अपडेट आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा त्याने डिझाईन तयार केला. इथे तुम्हाला डिझाईन प्रिव्ह्यू दिसतोय बघा की तुमचं जे ऍप तयार होईल ते कशा पद्धतीचं असेल. त्याच्या वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला इकडे साईडला दिसत आहेत बघा. इकडे तुम्ही हा पहिला डिझाईन दिसतोय, इथे दुसरा दिसतोय बघा बेंटो ग्रीड, हा तिसरा दिलेला आहे बघा इथे स्लिक इंटरफेस, हा नॅचरल टोन्स, हाय डेन्सिटी. यापैकी तुम्हाला जो इंटरफेस चांगला वाटेल तो तुम्ही देऊ शकता. तर मला हा इंटरफेस सुंदर वाटतोय लास्ट वाला. मग मी हा इंटरफेस घेऊन, म्हणजे असा UI मला हवाय, मी ते सिलेक्ट दिस डिझाईन बटनला क्लिक करतो. हे डिझाईन घेऊन आपलं ऍप बनवायला आता सुरुवात होईल. ठीक आहे, चल आता आपण सुरुवात करूयात. मग इथे तुम्ही डिझाईन सिलेक्ट केलं, त्याने 4-5 डिझाईन आपल्याला दाखवले UI डिझाईन. त्यातला एक डिझाईन मी सिलेक्ट केलं आणि आता ऍप बिल्ड करायला तो सुरुवात करतो. आता तो संपूर्ण ऍपचं प्लॅनिंग करेल, कोडिंग करेल, जे जे काय फीचर्स असतील ते सगळे तुमच्या समोर दिसतील. आणि फायनल ऍप मग या ठिकाणी बिल्ड झाल्यानंतर ते आपल्याला इन्स्टॉल करता येईल. इथे वरती हे इन्स्टॉल बटन दिसतंय बघा उजव्या बाजूला. ऍप पूर्ण झाल्यानंतरच हे बटन ऍक्टिव्हेट होईल आणि मग तो सगळ्या स्टेप आपल्याला इथे दाखवेल. आणि वन बाय वन स्टेप तुम्ही फॉलो करा आणि तुमच्या रिअल मोबाईलमध्ये हे जे ऍप आहे ते तुम्ही इन्स्टॉल करू शकतात. आता पूर्ण ऍप बिल्ड झाल्यानंतर आपण बघूयात ते कशा पद्धतीने तयार होत आहे. बघा, आता आपलं ऍप जे आहे ते बिल्ड झालेलं आहे. हा तुमच्या समोर जो मोबाईल फोन दिसतोय हा एक इम्युलेटर आहे, व्हर्च्युअल मोबाईल म्हणू शकतो आपण याला. आणि आपलं ऍप या व्हर्च्युअल मोबाईल मध्ये त्याने इन्स्टॉल पण केलंय बघा या ठिकाणी. आता इथे मी याला क्लिक केल्यानंतर हे ऍप जे आहे हे सुरू आहे. हे बघा इथे स्मार्ट एक्सपेन्स ट्रॅकर असं त्याला नाव दिलंय. इथे सुरुवातीला लॉग इन स्क्रीन आहे बघा. इथे तुम्ही साइन इन विथ गुगल पण करू शकतात किंवा तुम्हाला तुमचं ईमेल अकाउंट थ्रू साइन अप देखील करता येईल. मी साइन इन विथ गुगलला क्लिक करतो आणि माझं गुगल अकाउंट थ्रू मी ते साइन इन झालो बघा. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स आपल्याला दिसत आहेत. जसं की तुम्हाला इथे ऍड बटन दिसतंय, तुम्ही ऍड बटनला क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला एक्सपेन्सेस आणि इन्कम असे दोन प्रकारच्या गोष्टी ऍड करता येतील. ठीक आहे, आता या पद्धतीने हे ऍप जे आहे ते वर्क करेल. आणि फायनली मग तुम्हाला आता हे जे ऍप आहे हे ओके वाटलं तुम्ही पूर्ण टेस्ट केल्यानंतर, तर मग तुम्ही इथे इन्स्टॉल बटन आहे बघा, तुमच्या रिअल मोबाईलमध्ये याला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. रिअल मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी इन्स्टॉल बटनला क्लिक करायचं आहे. आणि इथे बघा तुम्हाला एक साधारणपणे 4 स्टेप करायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा USB केबलद्वारे तुमचा मोबाईल फोन जो आहे तो तुम्ही या PC ला जोडा किंवा लॅपटॉपला जोडा. मग तिथे तुम्ही सेटिंग मध्ये जा तुमच्या मोबाईलच्या, इथे ऑप्शन दिलाय बघा त्याने. पहिली स्टेप आहे
गो टू सेटिंग्स म्हणजे मोबाईलमध्ये सेटिंग्स ऑप्शन निवडा. तिथे अबाउट फोन नावाचा एक ऑप्शन तुम्हाला दिसेल, त्याच्यामध्ये जा. त्याच्यामध्ये बिल्ड नंबर दिसेल, त्या बिल्ड नंबरवर 7 वेळा टॅप करा. म्हणजे तुम्ही तुमचा डेव्हलपर मोड ऑन केला असा अर्थ होईल. म्हणजे पहिली स्टेप आहे डेव्हलपर मोड तुमचा एनेबल करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे. मग एकदा डेव्हलपर मोड एनेबल झाला की त्याच्यानंतरची स्टेप मग तुमचा यूएसबी डिबगिंग तुम्हाला एनेबल करायचा असतो. कसा करायचा बघा. सेम तुम्ही पुन्हा सेटिंग मध्ये जा. सेटिंग मध्ये सिस्टीम ऑप्शन आहे तो निवडा. त्याच्यामध्ये डेव्हलपर ऑप्शन आहे आणि त्याच्यामध्ये एनेबल यूएसबी डिबगिंग ऑप्शन आहे तो ऑन करून टाका. म्हणजे डिबगिंग यूएसबी डिबगिंग ऑप्शनला एनेबल करून द्या असं त्याचा अर्थ आहे. मग इथे ही सेकंड स्टेप कंप्लीट झाल्यानंतर आता तुम्ही तुमचा मोबाईल फोन यूएसबी केबलद्वारे तुमच्या पीसीला अटॅच करा. प्लग इन युअर डिव्हाइस व्हाया यूएसबी. कनेक्ट झाल्यानंतर तो डिटेक्ट होईल की तो कनेक्ट झाला आणि त्याच्यानंतर हे बटन आहे बघा इथे इन्स्टॉल व्हाया यूएसबी. बस आता तुम्ही या बटनला क्लिक करा. हे जे ऍप आहे ते तुमच्या रिअल मोबाईलमध्ये इन्स्टॉल होईल आणि तुम्ही त्याला तुमच्या रिअल मोबाईलमध्ये चेक करून बघा सगळे ऑपरेशन त्याचे परफॉर्म होत आहेत का. आता हा जो मोबाईल आहे इकडे जो दिसतोय हा व्हर्च्युअल मोबाईल आहे. याचा स्पीड वगैरे या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित नाही दिसणार, कारण हा व्हर्च्युअल मोबाईल जो आहे मेमरीवर डिपेंड करतं. तुमच्या पीसीची किंवा लॅपटॉपची मेमरी चांगली असेल, त्याच्यात जीपीयूज वगैरे असतील तर हा इम्युलेटर प्रॉपर वर्क करेल, म्हणजे फास्ट वर्क करेल. आणि जर तुम्हाला रिअल मोबाईलमध्ये व्यवस्थितपणे चेक दिसला म्हणजे रिझल्ट दिसला तर तुम्ही या ऍपला तुम्ही फायनल करू शकता. पण जर त्याच्यात एखादं ऑपरेशन होत नसेल तर मग तुम्ही इथे पुन्हा त्याला रिफाईन करा. या ठिकाणी तुम्ही प्रॉम्प्ट मध्ये पुन्हा मेन्शन करा की त्याचं कुठलं ऑपरेशन होत नाहीये आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याला परत ओके करा आणि फायनल ऍप पुन्हा तुम्ही तयार झाल्यावर त्याला इन्स्टॉल करा. सेम स्टेप तुम्ही तिथे फॉलो करा. आता या ऍपचा जो कोड आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसतो बघा. इथे तुम्ही कोडवर क्लिक केलं तर हा कम्प्लीट कोड जो आहे तो जावा लँग्वेज मध्ये त्याने तयार केलेला कोड आहे बघा. आता हे एवढं जे कोडिंग आहे हे करण्यासाठी पूर्वी एक्सपर्ट्स जे होते त्यांनाच फक्त हे ऍप बनवणं शक्य होतं. परंतु आता बघा आपल्याला एआय स्टुडिओ मध्ये कोडिंगचं शून्य नॉलेज असताना सुद्धा अतिशय सुंदर आणि प्रोफेशनल पद्धतीचं ऍप जे आहे ते या ठिकाणी आपल्याला तयार करून मिळालेलं आहे. तर आता तुम्ही स्वतः याच्यावर थोडासा प्रॅक्टिस करा. तुम्ही एखादा ऍप या ठिकाणी बिल्ड करा, तुमच्या रिअल मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून चेक करून बघा आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून मला सांगा. आणि लक्षात ठेवा 1 जून पासून आपला जो एआय मास्टर कोर्स आहे त्याची 4थी बॅच सुरू होते आहे. आतापर्यंतच्या 3 बॅचेस जवळपास आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. तिसरी बॅच आता पूर्णत्वावर आहे आणि सगळे मेंबरचं 100% सॅटिस्फॅक्शन आहे. त्याचे फीडबॅक्स तुम्हाला हवे असतील तर ते देखील मी तुम्हाला व्हॉट्सअप करू शकेल. तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला कोर्ससाठी डिटेल्स मागवा. मी तुम्हाला सगळं डिटेल देतो आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन तुमच्या कोर्सचं डिटेल जे आहे ते तुम्ही बघू शकतात आणि लवकरात लवकर कोर्सला रजिस्टर करून घ्या. 1 जून पासून त्याची 4थी बॅच जी आहे ती सुरू होते आहे. चला आता आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.